देणार आहात. तुम्ही सातत्याने म्हणता की लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे, पण पवार घराण्यातच अशा पद्धतीची जर लढाई होणार असेल तर नेमकं काय? त्यालाच धरून प्रश्न आहे की भावनिक साथ घातली आणि तटकरेंनी असंही म्हटले की दादाची भावनिक साथ आहे पण दादाचं काम देखील आहे बारामतीत. हे सगळं एक तर हे काय भातुकलीचा खेळ नाहीये. राजकारण आणि भातुकलीचा खेळ नसतं. त्याच्यात नाती नसतात, त्याच्यात जबाबदारी असते. नाती ही प्रेमाची असतात आणि मी नात्यांचा आणि माझ्या कामात कधीही गल्लत करत नाही. माझं काम एका जागेवर आहे आणि माझी नाती फक्त काय ज्यांचं सुळे आणि पवार आडनाव आहे किंवा शिंदे आडनाव आहे. शिंदे म्हणजे ते शिंदे नाही, माझ्या आईचं माझ्या आईचं माहेरचं आडनाव शिंदे आहे, नाही तर तुमचे काहीतरी गैरसमज व्हायचे. त्याच्यामुळे माझी नाती ही फक्त सुळे भट म्हणजे सदानंदच्या आजोळ शिंदे आणि पवारांच्या बद्दल सीमित नाहीयेत. माझी प्रेमाची नाती जरी रक्ताची नसली तरी ती प्रचंड आहे. ते कुटुंब म्हणून आज इथे सगळे वावरलेत. मी सदानंद सुळेंबरोबर जेवढा वेळ घालवत नाही तेवढा यांच्यावर घालवते. त्याच्यामुळे ही प्रेमाची नाती असतात, ही विश्वासाची नाती असतात, रक्ताची नाती. नात्यांमध्ये खूप असे वेगळे वेगळे फॅसेट्स असतात आणि ते खूप इंटरेस्टिंग असतात आणि नाती ही नेहमी माझ्यासाठी राहतीलच. पण त्याबरोबर माझं एक प्रोफेशनल आयुष्य आहे, माझी एक आयडिओलॉजी आहे, एक वैचारिक बैठक आहे ज्याच्यात मी लहानाची मोठी झाले. त्याच्यामुळे माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नाही, माझी वैचारिक लढाई आहे. माझी लढाई कुठल्याही वैयक्तिक माणसाची नाही. माझी लढाई भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आहे आणि त्यांच्या आघाडीत जे कोणी त्या चुकीच्या विचारात काम करत असतील त्या विचाराच्या, म्हणजे मला तो विचार चुकीचा वाटतो किंवा अयोग्य वाटतो, त्याच्यामुळे त्या वैचारिक विचाराशी माझी लढाई आहे, वैयक्तिक माझी कुणाशीही नाही. एक मुलाखत झाली होती तुमची आणि म्हटले की संसदेत भाषण करणं म्हणजे मतदारसंघात फिरण्यासारखं नाहीये. वैयक्तिक पातळीवर टीका सुरू. आता तो त्यांचा विषय ना, हा प्रश्न तुम्हाला त्यांना विचारायला लागेल. आणि दोन गोष्टी मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते. सेल्फीचा विषय तुम्ही काढलाय, चांगलं केलं, कारण का आदरणीय प्रधानमंत्र्यांनीच खरं तर एक ऑर्डर काढली आहे, जी ऑर्डर मी पार्लमेंटमध्ये वाचून दाखवली. HRD मंत्रालय, ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट, शिक्षण मंत्रालयाने एक GR या देशासाठी काढला होता की प्रत्येक कॉलेजमध्ये मोदीजींचा एक फोटो लावा आणि सगळ्यांनी त्यांच्याबरोबर एक सेल्फी काढा. त्यांनी स्मृती इराणींना असं सांगितलं होतं प्रधानमंत्र्यांनी की या देशातल्या 1 कोटी आहे, मी सगळं तुमच्या चॅनलवर ऐकलेलं सांगते, मला काय कोणी येऊन सांगितलेलं नाही, मी वाचन करते आणि TV बघते, त्याच्यातून बातम्या कळतात, त्याच्यावरून सांगते. अशी एक बातमी आली होती की स्मृती इराणींना असं मोदीजींनी सांगितलं होतं की 1 कोटी महिलांबरोबर तुम्ही सेल्फी काढा, असं वर्तमानपत्रात आलेलं आहे. दुसरं, सगळीकडे म्हणजे स्टेशन पासून कॉलेजेस पासून मोदीजींचे सगळे सेल्फी पॉइंट्स लावा. आपल्याला आठवत असेल भारतीय जनता पक्षाचे सहकारी परवा मला ते ह्याच्यात भेटले प्लेनमध्ये, ते दिल्लीला चालले होते. त्यांनी एक पुस्तकांचं मोठं एक्झिबिशन केलं होतं बघा आपल्या फर्ग्युसन कॉलेजला, राजेश पांडेजी, आठवतं? ते परवा मला विमानात भेटले होते पांडेजी. तर पांडेजी जेव्हा त्यांनी मला खूप मोठ्या मनाने बोलवलं होतं त्यांच्या त्या पुस्तकाच्या एक्झिबिशनला. तिकडे पण 3 सेल्फी पॉइंट्स होते. एक मोदीजींचं होतं, एक DCM 1, DCM 2 आणि CM, असे 4 सेल्फी पॉइंट्स होते. ते सरकारचा निर्णय होता की आमच्यावर सेल्फी. मोदीजींचं दिल्ली एअरपोर्टला आपण एंटर करतो ना, आज शिरताच गेट नंबर 1 ला मोदीजींचा एक मोठा सेल्फी पॉइंट आहे. त्याच्यामुळे सेल्फी प्रमोशन हे आम्ही करत नाहीये, या देशाचे प्रधानमंत्री करतायत. आणि प्रधानमंत्री जरी एका वेगळ्या विचारात काम करत असले तरी देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्या पदाचा आपण नेहमी सगळ्यांनी गौरव केला पाहिजे. आणि देशाचे प्रधानमंत्रीच आवर्जून आम्हाला खासदारांना सांगतात की जावा सेल्फी काढा. तर मोदीजी म्हणजे वैचारिक नाही, पण या देशाचे प्रधानमंत्री वयाने मोठे आहेत, कर्तृत्वाने मोठे आहेत, त्यांच्या विचाराचा आम्ही मान सन्मान करतो. हा पहिला मुद्दा. अजून